जेवायला घेतोय. पप्पा पुऱ्या तळत आहे. तर आम्ही इथं महाप्रसाद ग्रहण करतोय. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मैत्रिणो, आज आहे सर्वपित्री अमावस्या. तर आज मी जे काही बनवणार आहे ते थोडंफार आमच्या पित्रांसाठी ठेवणार आहे. तसं तर आमचं पितृश्राद्ध झालेलं आहे 9वी दिवशीच. तरी पण म्हणलं आज सर्वपित्री अमावस्या एक शेवटचं घास आपण ठेवावरती. तर या इथे मी खीर ठेवलेली आहे बनवायला, तांदळाची खीर. आणि या इथे मी काढा बनवण्यासाठी ठेवला आहे माझ्यासाठी. तर आज सुट्टी आहे. माझे 2 चिरंजीव आता तरी झोपलेले आहेत आणि तोपर्यंत मी पटपट स्वयंपाक करून घेते. आणि आज आम्हाला नवीन घरी पण जायचं आहे, कारण त्या दिवशी न सुकलेले ब्लँकेट आज सुकायला टाकायचं आहे. त्यामुळे आज आम्ही लवकर जाणार आहे. तर पटपट आवरून घेते स्वयंपाक. तर मित्रांनो, मी जस्ट आता उठलेलो आहे आणि इथं आई छान छान पुऱ्या करते आणि इथं खीर बनलेली आहे. आज काय स्पेशल आहे? पुरी आहे, खीर आहे, भजी आहे. इथं भजी. तर इथं पप्पा पुऱ्या तळत आहे. कसा आहे पुढे एक्सपिरियन्स कसं छान वाटतं. छान वाटतंय. ते सरकारी कामापेक्षा हे बरं आहे. तर मित्रांनो, माझी आंघोळ करून झालेली आहे आणि मीच पहिलं जेवायला घेतोय, कारण की मला लागलेली आहे खूप जाम भूक. आणि आई, पप्पा आणि दादा थोड्या वेळाने लगेच जेवतील. तर आज खायला पुरी, नंतर चटणी, नंतर काय भोपळा, वडे, सॅलड, खीर आणि बटाट्याची भाजी. चालले मी सुचला आणि 2-3 तासांनी येईल. तुझं काम आहे मशीनमध्ये कपडे लावलेले ते काढ आणि तुमचे टाका काय. आणि आता ते करत नसतो. टॉयलेट घासायचं. दादू सगळं झाडू मारून घे, ठीक आहे? बस त्याला एकच काम. झाडू मारून घे, कपडे सुकायला टाक, ठीक आहे? आती मी इथं माझं अभ्यास चालू केलेला आहे. थोडंसं एकदम, अरे काय दिसत नाही. अभ्यास चालू केलेला आहे, पण काही होत नाही माझ्याकडनं. कंटाळा आला इथंच. एवढंच केले तरी कंटाळा आलाय. बसू का फोंडूजी? जी ठीक आहे. ही पिशवी एवढी लटकावा पुढे. मैत्रिणी, आम्ही पोचलो आहोत आमच्या नवीन घरामध्ये. आणि आल्या आल्या फोंडेजी हे आमचं पहिलं काम करतायत. हे ब्लँकेट टेरेसवर नेऊन टाकतात. इकडेच टाका फोंडेजी, ह्या साईडला. इकडं ऊन आहे, ठीक आहे जी. तर हे मेन काम आहे आणि कदाचित 1-2 तास ऊन राहील. आणि आज भयंकर ऊन आहे, कडक ऊन आहे. असं वाटतं पुन्हा संध्याकाळी पाऊस पडेल. तर 1-2 तासाची ऊन मिळाली तरी भरपूर होईल. तर आता पुढची कामं करून घेते. त्याला पण घाला पाणी. हळूहळू सावकाश. आम्ही रविवारीच आलो होतो आणि बघा आज बुधवार आहे, तर सगळं हे कोरडं झालेलं आहे. म्हणजे एवढं कडक ऊन पडलेलं आहे 2 दिवसात. तर फोंडेजी पाणी घालत आहेत झाडांना. आणि मी या इथे झाडू मारते. बाहेर खूप धूळ येते, क्या ही करे. आणि तर माझं झाडू मारून झालेलं आहे घर आणि बाहेरचं सुद्धा. तर आता आम्ही थोडा वेळ आराम करतो.
थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही आता आमच्या जुन्या घराकडे चाललेलो आहोत आणि जात्या वेळेस अनाथ आश्रमामध्ये पण जाणार आहे. तर आता निसर्ग जरा बदललेला आहे. दुपारी ऊन होतं आणि आता खूप अशी हवा सुटलेली आहे. या झाडावरून तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि थोडंसं आकाश ढग पण आलेले आहेत खाली. बघूया आता काय होतं ते. ठीक आहे, चलिये. या इथं मावशीने खूप सारी झेंडूची झाडं लावलेली आहेत. तर हे किराणाचं किट आम्हाला अनाथ आश्रमामध्ये द्यायचं आहे, तर मी घेतलेलं आहे इथून दुकानातून. फोंडेजी कुठं जाऊन बसलेत काय माहीत. आले, कुठे गेला होता हो? चलो एले की आयु. आज बैलपोळा आहे, तर बैलांना एवढं नटवलेलं आहे छानपैकी. तर या इथं हे वृद्धाश्रम आहे आणि फोंडेजी जातील आणि ते किट देऊन येतील. तर तुम्हाला पण डोनेशन द्यायचं असेल तर मी तुम्हाला हा ॲड्रेस झूम करून दाखवते, त्याप्रमाणे देऊ शकता. तर फोन नंबर पण आहे, ॲड्रेस पण आहे याच्यावरती. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि फोंडेजी या इथे चहा बनवतात. म्हणजे फोंडेजी कसला चहा बनवतात? सुंठ चहा. सुंठेचा चहा. मला ना नवीन घरीच म्हणतो ते चहा बनव, चहा बनव. मला नको, चला पावसाचं वातावरण झालेलं आहे, बरं झालं आम्ही लवकर आलो. आणि आता आम्ही महादेवच्या मंदिरात जाणार आहे, कारण आज आमोशा आहे आणि आमोशाला भस्म आरती असते, तर आरतीला आम्ही चाललेलो आहोत. तर देवाची पूजा करतो आणि निघतो आम्ही. तर आम्ही इथं महाप्रसाद ग्रहण करतोय. हां, इथं भाभी आणि श्रेया पण करतायत. हांजी प्रणाम. तर मैत्रिणीनो, मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आत्ताच आलेलो आहोत आणि महाप्रसाद सुद्धा ग्रहण केला. महाप्रसाद एवढा चांगला छान होता की त्याची तुलना कुठल्याही पंचपक्वानाशी होऊ शकत नाही. तर छान वाटलं एकदम. आज दर्शन झालं, भजन कीर्तन सुद्धा झालं. तेवढं थांबलो आम्ही 1 तास 1.5 तास. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.